भारतीय जनता पक्षाने हा ट्रॅप विरोधकांसाठी लावला होता, पण ते स्वतःच त्याच्यामध्ये अडकले गेले। मित्र हो, नमस्कार। राज्याचं राजकारण वेगवेगळ्या प्रकारानं नासलं जात असताना एक अत्यंत गंभीर, तितकाच खळबळजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि यामुळे राजकारणामध्ये प्रचंड अशी खळबळ उडाली आहे। बघा, नेत्यांची मगरुरी, कुण्या आमदारांची मस्ती, कुठल्या मंत्र्यांची अरेरावी किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणं आजवर चर्चेत आलेली आहेत व ती येथे असतात। पण आता जे प्रकरण समोर आलेलं आहे ते भल्या भल्यांची झोप उडवणारं आहे। हनी ट्रॅपचं जे प्रकरण आता समोर आलेलं आहे त्यामध्ये 72 उच्च पदस्थ अधिकारी आणि काही नेते संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत। काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये एक पेन ड्राईव्ह दाखवत हे प्रकरण उघडकीला आणलं। अर्थातच यामुळं राजकीय वादाला खरं तर एका नव्या वादाला तोंड फुटलं। पण आता याचे धागेदोरे जळगावच्या राजकारणाशी जोडले गेलेले आहेत। एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण करून त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवली जाते आणि त्यासाठी सुंदर सुंदर अशा महिलांचा वापर केला जातो, असा हा हनी ट्रॅप असतो। नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये भाजपाचे नेते प्रफुल्ल लोढा यांना याच प्रकरणी पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या विरोधामध्ये पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅपच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जळगाव, जामनेर आणि पहूर इथल्या त्यांच्या मालमत्तावर धाडी टाकून महत्वाचे इलेक्ट्रॉनिक्स पुरावे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत। भाजपाचे नेते असलेले हे लोढा जामनेरचे रहिवासी आहेत। भाजपाशी संबंधित असलेल्या या लोढाला आता अटक झालेली आहे आणि त्यामुळे एक एक प्रकरण स्फोटक बनत चाललं आहे। हनी ट्रॅपचा हा मुद्दा विरोधकांनी विधिमंडळामध्ये वाजवला, त्यामुळे मोठी खळबळ तर उडाली। पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ना हनी ना ट्रॅप असं म्हणत हात झटकून टाकले। आता हा मुद्दा बाजूला पडतोय की काय असं वाटत असतानाच अधिवेशन संपल्यावरही तो पुन्हा तापवला गेलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांचा अत्यंत विश्वासू असलेला हा कोणी तो प्रफुल्ल लोढा आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। त्यानंतर मात्र विरोधकांनी भाजपावर जोरदार हल्ला करायला तर सुरुवात केलेली आहे। हे प्रकरण आता खूप पुढे जाणार आहे। गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर एक व्हिडिओ दाखवत हा लोढा काय म्हणतोय ते सांगितलं। मला ब्लॅकमेल करू नका, एक बटन दाबलं की संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजेल। ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहित आहे, असं लोढानं या व्हिडिओमध्ये म्हटल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर अत्यंत स्फोटक माहिती दिली आहे। ते आणखीही काही माहिती देणार आहेत। प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून भाजपानं विरोधकावर हा हनी ट्रॅप लावला होता, तो मात्र त्यांच्यावरच म्हणजे भाजपावरच उलटला, असं सांगत संजय राऊत यांनी या लोढाचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला एक फोटोही दाखवला। 4 मंत्री या हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा मोठा दावा सुद्धा राऊत यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार यांनाही या ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेला आहे। फडणवीस, शहा यांनी ईडी, सीबीआयचा दबाव तर आणला होता, पण त्यांना म्हणजे या तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून भाजपसोबत घेतलं आणि नंतर त्यांचे शुद्धीकरण करून घेण्यात आलं। या हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्रीही अडकलेले आहेत आणि त्यातील 2 मंत्री हे भाजपाचेच आहेत, असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला। या लोढाचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटोही ट्विट करण्यात आलेला आहे। ज्या भाजपानं विरोधकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी या लोढाचा वापर केला, तो डाव भाजपावरच उलटला। प्रफुल्ल लोढा याच्या माध्यमातून भाजप अनेक महत्वाच्या लोकांना अडकवत होते। हा भाजपचा हस्तक आहे म्हणजे हा लोढा, आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरही हनी ट्रॅप लावले, पण हे स्वतःवरच उलटल्यामुळे त्यांची आता धावाधाव सुरू झाली, असं संजय राऊत यांनी म्हटलं। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये
72 बडे अधिकारी आणि राजकीय नेते अडकल्याचा